नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता मान्सून संदर्भात महत्त्वपूर्ण बातमी। आणखीन एक मान्सून संदर्भात गुड न्यूज। ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या म्हणण्यानुसार मान्सूनचे उगमस्थान दक्षिण गोलार्धातील विषुववृत्तापासून दक्षिणेस 20 अंशावर सक्रिय झाला आहे। दक्षिण अंदमानात मान्सून 2 ते 3 दिवस आधीच धडकण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। आपण मान्सून संदर्भातील सर्वात मोठी बातमी पाहतोय। लाल निनो प्रभाव आणि हिंदी महासागरातील वाढलेल्या हवेचा कमी दाबाचा परिणाम म्हणून मान्सून वारे वेगाने भारताच्या दिशेने सरकतील। त्यामुळे अंदमान आणि केरळमध्ये निर्धारित वेळेपेक्षा लवकर मान्सून दाखल होईल, असा भाकीत रामचंद्र साबळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे। हवेचा कमी दाब दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मान्सूनचे आगमन जवळ येत आहे आणि दक्षिण अंदमानामध्ये मान्सून 2 ते 3 दिवस आधीच पोहोचण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे बघितलं तरी मान्सून संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी होती। ही बातमी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।